हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि 2 दिवसापूर्वी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागलेला आहे. सो सगळ्यांच्या मिक्स रिॲक्शन आहेत. काही स्टुडंट ज्यांचा चांगला पॉईंट आलाय, ऑल क्लिअर आहेत, ते रिझल्ट सेलिब्रेट करत आहेत. काही स्टुडंट थोडेसे कन्फ्युज आहेत, जसा एक्सपेक्टेड होतं तसा त्यांना रिझल्ट भेटलेला नाही. आणि काही स्टुडंट थोडंसं लो फील करत असतील, ज्यांचे 1-2 बॅकलॉग लागले असतील. बट बॅकलॉग जरी आला, 1-2 सब्जेक्टमध्ये जरी तुम्ही फेल झाले, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काही पुढे फ्युचर नाहीये, तुम्हाला काही जॉब भेटणार नाही वगैरे, असं काही नसतं. सो बॅकलॉग म्हणजे जस्ट तुम्ही जो पहिल्या सेमेस्टरला जो तुम्ही परफॉर्मन्स केला जातो तो फीडबॅक आहे आणि त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे चेंज करू शकता, त्याने काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि इंजिनिअरिंगमध्ये हजारो स्टुडंट्स असे असतात की त्यांना बॅकलॉग लागत असतात. म्हणजे मॅक्सिमम फर्स्ट सेमिस्टरला जास्त स्टुडंट्सला बॅकलॉग लागतो, कारण की थोडासा इंजिनिअरिंगची एक्झाम ही थोडीशी डिफरंट असते. बऱ्याच स्टुडंटला सिलेबस माहिती नाही होत, पॅटर्न कसा असेल. भरपूर स्टुडंट थोडंसं घाबरतात पहिल्या एक्झामला. सो असे बरेच रिझन असतात, त्याचे नवीन ठिकाणी आलेले असतात. सो जरी बॅकलॉग लागला असेल तर 1-2 बॅकलॉग तुमचं काही फ्युचर डिसाईड करू शकत नाही. तुम्ही चांगल्या प्रिपरेशन करा नेक्स्ट सेमिस्टरला. सो आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, या व्हिडिओमध्ये जर तुमचा चांगला पॉईंट आला असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमचा बॅकलॉग असेल तर ते बॅकलॉग कसे क्लिअर करायचे, सो याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल द स्टुडंट्स. जे पण ऑल क्लिअर आहेत त्यांचा पॉइंटर चांगला आहे. तुम्ही ज्या प्रकारे एफर्ट दिले असतील, डेफिनेटली विदाऊट एफर्ट तुम्हाला चांगला पॉइंटर किंवा ऑल क्लिअर नाही येऊ शकत. सो तोच कॉन्फिडन्स, तेच एफर्ट, तीच प्रिपरेशन स्टाईल तुमची पुढे कॅरी फॉरवर्ड करा. ओव्हर कॉन्फिडंट बनू नका, कारण की या सेमिस्टरला पहिल्या सेमिस्टरपेक्षा थोडेसे टफ सब्जेक्ट राहतात. नंतर आपण जनरली सेकंड सेमिस्टरला कॅज्युअल होऊन जातो, तर तो कॅज्युअल होऊ नका. जसं पहिल्या सेमिस्टरला डेडिकेशनने तुम्ही प्रिपरेशन केलं होतं, सेम डेडिकेशन ठेवा. जास्त वाढवलं नाही तरी चालेल, पण त्यापेक्षा कमी होऊ देऊ नका. अँड डेफिनेटली पहिल्या सेमिस्टरपेक्षा तुम्हाला चांगला पॉइंटर नेक्स्ट सेमिस्टरला भेटेल आणि त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करायला पाहिजे. आता ज्या स्टुडंट्सला बॅकलॉग आहे, सो तुम्ही थोडंसं बघा की तुमचं कुठे मिस्टेक झालेली आहे, कुठेतरी तुम्ही चूक केलेली आहे. मग ते जर असं असू शकते की तुम्ही कन्सेप्टवर फोकस नाही केला, असं असू शकतं की तुम्ही फक्त मेमराईज करण्याचा प्रयत्न केला, एक्झामच्या 1-2 दिवस आधी किंवा एक्झामच्या वेळेसच फक्त स्टडी केला, प्रॅक्टिस नाही केली. सो नेमकं तुम्ही काय मिस्टेक केली त्यावर काम करा. की आधी आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की घाबरायचं नाही, तुम्हाला प्रॉपरली अनालाइज करा की आपण कुठे चुकतोय, आपण काय केलं पाहिजे. ओके. सो बरेचसे रिझन्स असतात, जसं बॅकलॉगचे सांगितलं मी. तर तुमचं काय रिझन आहे, तुम्हाला काय केलं पाहिजे जेणेकरून आता तो बॅकलॉग चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. सो याच्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. सो बॅकलॉग येण्याचं रिझन मेन काय काय असतात, तर फर्स्ट मेन रिझन हेच असतं की कमी अभ्यास करणे किंवा लास्ट मोमेंटला प्रिपरेशन स्टार्ट करणे. मेन रिझन हेच आहे. बाकी मग सगळे रिझन त्याच्या आसपास राहतात. सो मग तुमचा फोकस नाही राहत किंवा तुम्हाला पेपर पॅटर्न माहित नाही, तुम्हाला सिलेबस माहिती नाही, तर मग अवघड आहे पास होणं. तो सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो पण सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस काय आहे, मागचे पेपर्स बघा, त्यामध्ये पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन जास्त विचारलेले आहेत ते बघा आणि स्वतः अनालाइज करा. ज्या ज्या दिवशी तुम्हाला पूर्ण सिलेबसमध्ये प्रत्येक युनिटमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत, कोणते टॉपिक ऑप्शनला आहे, ज्या दिवशी हे तुम्हाला स्वतः रिअलाइज होतं, तुम्ही स्वतः अनालाइज करतात, 50% काम झालेलं असतं तुमचं. मग फक्त अभ्यास करायचा असतो. भरपूर स्टुडंटला माहितच नसतं एक दिवस आधी काय लक्षात राहणार आहे. एवढे तर आपण खूप भारी नाही आहेत, आपली मेमरी खूप, किंवा आपण एवढे टॅलेंटेड नाही आहेत, हे ऍक्सेप्ट करा, नाही तर आपण IIT मध्ये असतो, राईट. सो तुम्हाला थोडंसं लवकर प्रिपरेशन स्टार्ट करणं गरजेचं आहे. सिलेबस काय आहे, पेपर पॅटर्न काय आहे, त्यानंतर कोणकोणते क्वेश्चन्स हे रिपीटेड होतात, त्यासोबत स्ट्रॅटर्जी कशी ठेवली पाहिजे. प्रत्येक युनिटमध्ये आपण ऑप्शनला टाकून चालणार नाही, तर तुम्हाला ऍटलिस्ट 5 युनिट पैकी 2 युनिट 3 युनिट हे पूर्णतः केले पाहिजेत, पूर्णपणे केले पाहिजे, त्यामध्ये तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे. बाकीच्या 2 युनिटला किंवा 3 युनिटला तुम्ही सिलेक्टिव्ह होऊ शकता की मी हेच करणार, मी हे सोडून देणार. सो तुम्हाला थोडंसं स्ट्रॅटर्जीवर काम करायला पाहिजे. नंतर कन्सेप्टवर काम करा. आता ज्यांचा पण बॅकलॉग आहे, तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की कन्सेप्टवर आधी फोकस करा, नंतर PYQ सोल्युशन करा आणि लिहून प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत, एक्झाम्पल सॉल्व्ह करत नाहीत, ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस जास्त झालेली असते त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हाय असतो. जरी क्वेश्चनमध्ये थोडंफार
वेगळा क्वेश्चन आला तरी पण तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता जर तुमची प्रॅक्टिस जास्त असेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असतो. पण तुम्ही प्रॅक्टिसच नाही केलेली आहे तर मग अवघड आहे, कारण की थोडं जरी चेंज झालं तर आपल्याला समजत पण नाही काय मिस्टेक झाली. त्यामुळे प्रॅक्टिस जास्त असणं इम्पॉर्टंट आहे. लवकर प्रिपरेशन स्टार्ट करा. मला असं वाटतं की इंजिनिअरिंगमध्ये ॲटलिस्ट 30-35 दिवस तुम्ही लगातार अभ्यास केला पाहिजे एक्झामच्या आधी. माहिती दररोज कोणी अभ्यास करत नाही, बट एक्झामच्या आधी जो 1-1.5 महिन्याचा असतो टाइम, त्यामध्ये तुम्ही फोकसली डेडिकेशन सोबत अभ्यास केला पाहिजे, डेली अभ्यास केला पाहिजे. सो यावर तुम्ही काम करा. PYQ सोल्युशनवर फोकस करा. आणि जर आता रिसेंटली 2 पेपर जर बघितले मॅथमॅटिक्स 2चे न्यू पॅटर्नमध्ये, सो 2019 पॅटर्नमध्ये ॲज इट इज क्वेश्चन येत होते, काहीही चेंज होत नव्हता. बुक मधले जे क्वेश्चन असायचे किंवा PYQ पेपर 4-5 मधले जे क्वेश्चन असायचे ते ॲज इट इज यायचे. बट 2024 पॅटर्न मध्ये मॅथमॅटिक्स 2 सब्जेक्टमध्ये क्वेश्चन हे ॲज इट इज येत नाहीत. कन्सेप्टवर क्वेश्चन येत आहेत. बरेच क्वेश्चन हे थोडेसे चेंज होऊन येतात. सो तुमचा जर कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्ही त्यामध्ये पास होऊ शकतात. सो मॅथमॅटिक्स 2, मेकॅनिक्स, ग्राफिक्स हे असे जे सब्जेक्ट आहे, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, याला तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागते. अँड जर तुम्ही कन्फ्यूज असताल किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर मी सजेस्ट करेल तुम्हाला, जर तुमच्या कॉलेजच्या जवळ जो काही जर तुम्हाला ऑफलाईन कम्फर्टेबल असेल तर ऑफलाईन कोचिंग बघा, जे तुमच्या कॉलेजच्या जवळ आहे, ते तुमच्या बेसिक कन्सेप्टवर काम केलं जाईल. जर तुम्हाला ऑनलाईन कम्फर्टेबल असेल तर ऑनलाईन भरपूर सारे प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकीच एक GT इंजिनिअरिंग अकॅडमी हा पण प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये डेमो व्हिडिओ दिलेले. जर तुम्हाला कनेक्ट होत असेल तर तुम्हाला वाटतंय की मला समजतंय तर तुम्ही परचेस करू शकता. आणि ऑफलाईनसाठी पण सिंहगड वडगाव कॅम्पसमध्ये पॉलिहब या ठिकाणी आपले क्लासेस आहेत. तर तुम्हाला कोणतं किंवा गायडन्स पाहिजे असेल तुम्हाला तर बिलकुल तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आधी भीती काढून टाका आणि कामाला लागा. तुमची जी एक्झाम आहे ती असणार आहे नेक्स्ट सेमिस्टर, म्हणजे जो करंट सेमिस्टर आहे आपला सेकंड सेमिस्टर, त्याची एक्झाम असणार आहे 20 मेच्या आसपास, 5 दिवस पुढे मागे. त्यावेळेस तुमची एक्झाम असणार आहे. आणि हार्डली आपल्याकडे 2 महिने पण नाही आहेत. त्यामध्ये मग तुम्हाला सबमिशन असणार आहे. त्यामध्ये तुमचे तुम्हाला ओरल वगैरे एक्झाम नाही. आणि जे स्टुडंट आता सेकंड इयरला आहेत बट त्यांचा आता क्रिटिकल सब्जेक्ट आहेत फर्स्ट इयरचे, सो तुम्ही सिन्सिअरली अभ्यास स्टार्ट केला पाहिजे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर, कारण की तुमचा हा जर फर्स्ट सेमिस्टरचा पेपर असेल तर 4th अटेम्प्ट आहे. जर थर्ड सेमिस्टरचा पेपर असेल तर 3rd अटेम्प्ट आहे. म्हणजे तुम्ही 3 वेळा पेपर देऊन पण जर क्लिअर होत नाहीत तर म्हणजे प्रॉब्लेम हा तुमच्या प्रिपरेशनमध्ये शुअरली आहे. त्यावर काम करा. बाकी जर काही जरी हेल्प लागली तर माझा नंबर खाली दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर दिस सेमिस्टर एक्झाम. जितक्या लवकर प्रिपरेशन स्टार्ट होईल तितक्या लवकर प्रिपरेशन स्टार्ट करा. नाहीतर मग मला ग्रेस नाही भेटला, मला डॉलर नाही भेटला, हे नाही भेटलं, ते नाही भेटलं, असं इतक्या खालच्या लेवलपर्यंत येऊ नका. स्वतः पास होण्याचा प्रयत्न करा. प्रिपरेशन लवकर आणि चांगल्या प्रकारे करा. ऑल द बेस्ट.